नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सोशल मीडिया म्हणजे हे युट्यूब वगैरे मी स्वतःच असल्यामुळे बघतो. थोड्याफार गमती जमती सुद्धा बघतो. पण ते काय, ते रील्स म्हणतात, शॉर्ट्स म्हणतात, हे फारसं बघतो असं नाही, क्वचित एखादं नजरेत आलं बघतो. आणि त्यामुळे त्यात स्वतःचं नाव कमवणारे जे अनेक तरुण आहेत, त्यापैकी एक अथर्व सुदामे हे नाव मलाही लक्षात आहे. त्यांनी एक आपली ओळख, स्थळ पुणे असं काहीतरी त्याचं आहे, त्यांनी एक आपली ओळख निर्माण केली, त्याचं कौतुक पण आहे. आणि नुसते चेहऱ्यावरचे भाव आणि मोजके तीन चार शब्द एवढ्यावर आपली ओळख निर्माण करणं सोपं नाहीये. या मुलाकडे उपजत जी काय गुणवत्ता आहे त्याची साक्ष त्याने हे नवा प्लॅटफॉर्म, नवं व्यासपीठ आणि त्याचं तंत्रज्ञान हे वापरून दाखवलेले. आणि समाजातली वैगुण्य किंवा मानवी स्वभावातले दोष हे अधोरेखित करणारं अशा स्वरूपाचं, काय मी 10-15 बघितले असतील त्याचे. कुठे कुठे चुकून बघितले, मी चुकून बघितले, स्पष्ट सांगतो. सगळं मी काय त्याला फॉलो करतो असं नाही. पण ते नेमकं हेरायचं आणि ते चटकदारपणे मांडायचं, यातून आपली ओळख त्याने निर्माण केलेली आहे. आणि मोजक्या शब्दात, त्यातही शक्यतो कोणाला दुखावू नये आणि कोणी दुखावला जाऊ नये याची काळजी घेऊन हा मुलगा आपला जो काय आविष्कार करून दाखवत असतो त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि ते कौतुक करताना त्याचा राजकीय वापर कोणी करू नये हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा राजकीय वापर होताना दिसतोय, म्हणूनच आज मी अथर्व सुदामे या मुलाच्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवतोय. आणि गंमत वाटेल, त्याला न्याय देण्यासाठी काही मंडळी जी धावत सुटली आहेत, त्यासाठी हा विषय घ्यावा लागला. कारण वरकरणी बघितलं तर असं वाटेल की अरे अरे अरे, ह्याला बिचाऱ्याला धमक्या मिळाल्या, ह्याला कॉर्नर करण्यात आलं, त्याची कोंडी करण्यात आली आणि त्यातून त्याला वाचवण्यासाठी आम्ही पुढे धावलोय. परवा कुठेतरी एका वर्तमानपत्राच्या पोर्टलवर बातमी बघितली, अथर्व सुदामे यांच्या मदतीला प्रसिद्ध वकील असीम सरोदे धावले. आता असीम सरोदे हे टीव्हीच्या किंवा मीडियाच्या क्षेत्रातले फार मोठे प्रसिद्ध वकील आहेत. पण कुठच्याही मोठ्या कोर्टामध्ये, कुठल्याही गाजलेल्या केसमध्ये त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय मिळवला कोर्टाकडून, किंवा एक ऐतिहासिक केस चालवली आणि त्यातून समाज जीवनाला एक वेगळी वाट मिळाली, एक वेगळं वळण मिळालं, असं माझ्या तरी ऐकिवात काही नाहीये. हा, माध्यमातून रोजच्या रोज ते चमकत असतात. कधी कधी ज्याला ओव्हर रेटेड म्हणतात तसे हे वकील आहे. कोणीही नामवंताने असीम सरोदे यांच्याकडे आपली केस सोपवली असं मी तरी ऐकलेलं नाही. त्यांनी लढवलेल्या कुठच्या महत्वाच्या केसेस खटले आहेत याची माहिती माझ्याकडे नाही. पण एखादी नावाजलेली केस असेल तर ती आपोआपच बातमी होते आणि आपल्यापर्यंत येते. पण राजकीय वादातून आपलं वकिली पांडित्य सांगायचं, जे कोर्टामध्ये सातत्याने चुकीचं आणि खोटं ठरतं, यातूनच वारेमाप प्रसिद्धी मिळवलेले अत्यंत प्रसिद्ध असे वकील असीम सरोदे हे जेव्हा अथर्व सुदामे या तरुणाच्या मदतीला धावले अशी बातमी बघितली, तेव्हा माझ्या काळजात धस झालं, या पोराचं आता काय होणार. कारण असीम सरोदे ज्यांच्या बाजूला उभे राहिले किंवा ज्याच्या समर्थनासाठी उभे राहिले, त्याची बाजू मार खाते, पडते, पराभूत होते, हा इतिहास आहे. गेल्या 3 वर्षापासून तावातावाने असीम सरोदे आणि त्यांची ती निर्भय बनो गँग ही महाविकास आघाडीला दणदणीत विजयी मिळवण्यासाठी अहोरात्र राबवत होती. आणि त्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांची इतकी वाताहत झाली
की त्यांना विधानसभेमध्ये विरोधी नेते पदावर सुद्धा दावा करणं अशक्य झाले. एक एक पक्षाची, शरद पवार ज्यांच्या जवळजवळ 40 वर्षामध्ये कधी 40च्या खाली त्यांचे आमदार आले नाहीत, 44, 45, 55, पण 20 आले, 15 आले, 17 आले नाही. पहिल्यांदा शरद पवार हे निर्भय बनवून त्यांची तळी उचलली, प्रचार केला आणि फक्त 10 आमदार इतकी घसरगुंडी झाली. उद्धव ठाकरे पित्याकडून 40-45 किंवा अधिक आमदारांचा वारसा मिळवलेले उद्धव ठाकरे असीम सरोदे त्यांच्या समर्थनाला उभे राहिले आणि गेल्या विधानसभेत उद्धव ठाकरे हे थेट 20 आमदारापर्यंत खाली आले. काँग्रेसने अधिकृतरित्या आपलं वकीलपत्र सरोदे यांना पाठवलेलं नाहीये, पण सरोदे न मागताही कोणाची वकीलपत्र घेतात. त्यामुळे महाविकास आघाडीचं वकीलपत्र त्यांनी घेतलंय आणि अशा वेळेला काँग्रेसची अवस्था सुद्धा 16 आमदारांनी इतकी खाली आली. तेव्हा असीम सरोदे हे नामवंत प्रसिद्ध वकील कसे आहेत हा इतिहास सांगणं आवश्यक आहे, म्हणून हा सगळा निवडणूक निकाल सांगितला. असीम सरोदे जेव्हा मी बातमी बघितली की अथर्व सुदामेच्या मदतीला गेले, तर मला कळेना झालंय काय. आणि मग लक्षात आलं की त्यांनी काहीतरी गणपती उत्सव आणि त्याच्यामध्ये कोणतरी मुस्लिम मूर्तिकार आणि गणपतीचा भक्त कोण, गणपतीची मूर्ती खरेदी करतो तो बनवणारा मुस्लिम, आणि त्यावर आधारित एक काहीतरी स्किट केलेलं होतं. आणि मग ते बघून कोणीतरी अथर्व सुदामेला धमकावलं आणि त्याने आपला तो काय रील असेल किंवा काय असेल ते मागे घेतलं. कोणी धमकावलं त्याचा उल्लेख कुठेही बातमीमध्ये नाही, कुठेही नाही. पण आपली इच्छा कोणाच्या भावना दुखावण्याची नव्हती, त्यामुळे आपण ती पोस्ट मागे घेतोय किंवा तो व्हिडिओ वगैरे काय असेल तो मागे घेतोय असं अथर्व सुदामे यानेच आपल्या खात्यात टाकलं. आणि तात्काळ असेल सरोदेंना कळलं की बघा हा आपला असेल. त्यामुळे त्यांनी न मदत मागता त्याची वकिली करायला असीम सरोदे पुढे धावले आणि त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या कोर्टामध्ये याचिका सादर केली. असीम सरो काय ते अथर्व सुदामेला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्हीच न्याय निवाडा करू शकता. आणि त्यामुळे आपल्याला आणखीन एक नवा शोध लागला की राज ठाकरे हे सध्या न्यायमूर्ती झालेले आहेत. कारण असीम सरोदे हे प्रसिद्ध वकील आहे असं त्या बातमीत म्हटलंय. आणि असीम सरोदे जर न्याय मागण्यासाठी राज ठाकरे यांना फोन लावत असतील किंवा त्यांच्या दरबारात याचिका करत असतील, तर राज ठाकरे हे न्यायमूर्ती झालेले आहेत हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे, हे स्वीकारलं पाहिजे. आता एवढं असीम सरोदेने केल्यानंतर बाकीची सगळी निर्भय बनो ज्ञान ही मनातली भयभीत करणारी जी जळमट आहे ती झटकून बाहेर आली नसती तर नवल. त्यामुळे हेमंत देसाई असतील, निखिल वागळे असतील, यांनी सुद्धा आपल्या परीने अथर्व सुदामे हे आपल्या अजेंड्यावर घेतला. मला खात्री आहे अथर्व सुदामे हा यापैकी कोणाकडेही गेलेला नसेल. त्याने आपल्या परीने निर्णय घेतला की बाबा यातून गडबड नको, आपण लोकांचं मनोरंजन करतो, आपण आपले लाखो फॉलोअर्स निर्माण केले, त्यांच्या भावना दुखवून आपल्याला हे काम करता येणार नाही. हिंदूंना दुखवणं, सेक्युलर असणं, पुरोगामी असणं हा अथर्व सुदामेचा अजेंडा आहे असं मला अजिबात वाटत नाही. मी जे काय त्याचे 10-15 व्हिडिओ बघितले असतील त्याच्यात कुठेही अथर्व सुदामे हा पुरोगामी सेक्युलर अजेंडा चालवणारा आहे असं बिलकुल नाही. आणि त्यामुळे त्याच्या त्या ठराविक व्हिडिओमुळे किंवा पोस्टमुळे जर कोणा हिंदुत्ववाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर त्याने धमकावणे इथपर्यंत जाण्याची गरज नव्हती. आणि धमकावलं असेलच याचा काही पुरावा नाही. कारण आपल्याला धमकावलंय असं काय अथर्व सुदामेने टाकलंय असं त्या बातमीत नव्हतं. मी अथर्व सुदामेचा याविषयीचा खुलासा करणारी पोस्ट वगैरे बघितलेली नाहीये. पण एक गोष्ट साफ आहे की कुणा हिंदुत्ववाद्याने धमकावलं असेल आणि त्यामुळे त्यांनी पोस्ट मागे घेतली असेल असं मला बिलकुल वाटत नाही.
हा पण एक गोष्ट आहे की जे लोक अथर्व सुदामेला फॉलो करतात, अगत्याने फॉलो करतात, त्याच्याविषयी ज्यांना कौतुक आहे असा वर्ग हा बहुतांश मराठी आहे, हिंदू आहे. आणि त्यामुळे तो वर्ग दुखावला, तो जो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय वगैरे जो कोणी आहे तो दुखावला, तर आपल्याकडे पाठ फिरविल अशी मनात शंका आल्यामुळे कोणीतरी 2-3 लोकांनी तक्रारी केल्यानंतर अथर्व सुदामेने तो व्हिडिओ मागे घेतलेला असावा, ती पोस्ट मागे घेतलेली असावी आणि कोणाच्या भावना दुखावण्याची इच्छा नव्हती हे सांगितलं असेल. पण लगेच ती पोस्ट अमुक अमुक होती, ती हिंदुत्वाच्या भावना दुखावणारी होती, हिंदूंच्या भावना दुखावणारी होती म्हटल्यानंतर अथर्व सुदामे हा एक महान सेक्युलर अजेंड्यातला मसीहा आहे, पैगंबर आहे, उद्धारकर्ता आहे, असा साक्षात्कार या मंडळीला झाल्यानंतर यांनी ताबडतोबीने धाव घेतली आणि असीम सुदा काय ते अथर्व सुदामे याची वकिली सुरू केली. त्याविषयी अथर्व सुदामेची रिॲक्शन काय हे मी ऐकलेलं नाही. आणि अगदी निखिल वागळे किंवा तुमचा हेमंत देसाई यांनी काय पांडित्य झाडले, मुक्ताफळ उधळली ती मी बघितलेली नाही. पण मुद्दा एक आहे, ज्या अर्थी हे लोक मैदानात आले त्या अर्थी त्यांनी अथर्व सुदामेचा आडोसा घेऊन हिंदुत्ववाद्यांना आणि हिंदुत्वावर यथेच्छ आपली काय ती गरळ ओकून घेतली असणार. मुद्दा असा आहे की हा तुमचा अजेंडा आहे म्हणून तो अथर्व सुदामेचा अजेंडा असू शकत नाही. आणि ज्या वेळेला अशी माणसं अथर्व सुदामेच्या समर्थनार्थ छाती ठोकून पुढे येतात तेव्हा एक गोष्ट नक्की आहे, ही यांच्या निर्भय बनो पुरोगामी गोतावळ्यातले 4 टाळकी सुद्धा अथर्व सुदामेचे फॉलोअर होण्याची शक्यता नाही. 4-15 हजार काय ते पुरोगामी फॉलोअर्स त्याला मिळाले अशी बिलकुल शक्यता नाही. पण असे लोक जेव्हा समर्थनाला उभे राहतात तेव्हा अथर सुदामेच्या गोतावळ्यामध्ये फॉलोअर्समध्ये जे कोणी हळवे भावना होणारे किंवा झुकत माप देणारे असे हिंदुत्ववादी असतील ते मात्र अथर्व सुदामे याच्यापासून दूर जाऊ शकतील. अरे, ज्या अर्थी ही मंडळी याचं समर्थन करतात याचा अर्थ हा आपल्या हिंदुत्वाचा विरोधक आहे, आपण कशाला याच्याकडे बघायचं. म्हणून सामान्य माणूस, सामान्य काय तो सोशल मीडियाचा फॉलोअर सोडताय तो अथर्व सुदामेकडे पाठ फिरवण्याचा धोका अधिक आहे. आणि म्हणून मला अथर्व सुदामेला एक इशारा त्यांनी मागितला नाही तरी द्यावा असं वाटतो, बाबा रे तुला जे काय करायचं तर करू शकतो, कोणी फोन केला, धमक्या दिल्या किंवा कोणाच्या भावना दुखावल्या त्याची पर्वा करू नको, तुला करायचं ते चालू ठेव, काही जीवाला धोका वगैरे नसतो. आणि हे ढोंगी लोक सांगतात याचा अर्थ मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की अथर्व सुदामेला कुठचाही जीवाला धोका असू शकत नाही, कारण ही मुळातच ढोंगी माणसं आहेत, यांना कोणी मारावं वगैरे लागत नाही, त्यांना स्वप्न पडतात आपल्याला कोणतरी मारायला आले. पण एक गोष्ट आहे की अशा लोकांनी अथर्व सुदामेचं समर्थन केलं तर आजपर्यंत त्याने मोठ्या कष्टाने जो फॉलोअर मिळवलेला आहे त्यातला असा हिंदुत्वाविषयी हळवा असलेला किंवा आत्मीयता असलेला एक वर्ग अथर्व सुदामेपासून दुरावण्याची दाट शक्यता आहे. कारण तुम्ही कोणाच्या संगतीत राहता त्यातूनही लोक तुमच्यापासून दूर जातात. आणि मी जे सांगितलंय या माणसांपासून मतदार किती दूर जातात याचे परिणाम पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसने आत्ता आत्ता बघितलेले आहेत. तेव्हा अथर्व सुदामे निर्भय व्हा, पण निर्भय बनू नका, बनवणाऱ्यांपासून सावध व्हा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.